आपल्या भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यातून हा तिसरा ज्योतिर्लिंग म्हणजेच महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. हरसिद्धी मातेच्या मंदिरात इथे 7 वाजता ते प्रज्वलित करतात आणि आता 7:30ची आरती असते. ती बघूया भेटते की नाही. आता आतमध्ये जाऊया, पहिला दर्शन वगैरे घेऊ आणि बघूया आरती भेटते की नाही. उज्जैन जंक्शन पासून 2.5 किलोमीटर अंतरावर हरसिद्धी मंदिर हे उज्जैन मध्य प्रदेश येथे स्थितीत एक पवित्र हिंदू मंदिर आहे. महाकाल मंदिराजवळ वसलेले हे भारतातील सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक आहे आणि उज्जैनच्या लोकप्रिय धार्मिक स्थळांपैकी एक आहे. समर्पित देवी पार्वती हरसिद्धी मंदिर हे माता सतीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. पौराणिक कथेनुसार जेव्हा देवी पार्वती यज्ञामध्ये गेली होती तेव्हा भगवान शिवाने तिचे शरीर वाहून नेले आणि तिची कोपर येथे पडली आणि अशा प्रकारे मंदिर अस्तित्वात आले. मुख्य देवता एक मोठ्या मंदिराच्या संकुलाच्या मध्यभागी गडद सिंदूर रंगाने रंगलेली आहे. पर्यटक देवी अन्नपूर्णा, देवी महालक्ष्मी आणि देवी महासरस्वती यांच्या मूर्ती चाललोय मी महाकाल लोक कॉरिडॉरला. आतमध्ये सकाळी बोललेलं सकाळी जाणार, ते खूप मस्त असतं आतमध्ये. बघा तुम्ही, नक्की मला दाखवेन ब्लॉगमध्ये पूर्ण, तर नक्की पूर्ण बघा, न स्किप करता. चला जाऊया आपण आता. महाकाल लोक कॉरिडॉरची लांबी 900 मीटरपेक्षा जास्त आहे. नंदीद्वार आणि पिनाकीद्वार या 2 भव्य प्रवेशद्वारातून प्रवेश होतो. एका ओळीत 108 अलंकृत वाळूचे खडक स्तंभ आहेत ज्याच्यावर त्रिशूळ डिझाईन आहे आणि खांबावर भगवान शिवाच्या विविध मुद्रा कोरलेल्या आहेत. कॉरिडॉर जुन्या रुद्रसागर तलावाने वेढलेला आहे जो विकास प्रकल्पाचा एक भाग आहे. एकदा तुम्ही कॉरिडॉरमध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला 192 पुतळे, 53 भिंतीचित्रे आणि 108 स्तंभ दिसतील जे धर्म ग्रंथातील शिवाबद्दलच्या कथा प्रदर्शित करतात. आपल्या भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यातून हा तिसरा ज्योतिर्लिंग म्हणजेच महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हा खूप प्रसिद्ध आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हा मध्य प्रदेश या राज्यात उज्जैन या शहरात उपस्थित आहे. महाकालेश्वर हा प्राचीन काळातला मंदिर असून हे शिप्रा नदीच्या तीरावर विराजमान आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे या मंदिरातील शिवशंकराची पिंडी दक्षिणमुखी असून यामुळेच महाकालेश्वर मंदिरास दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग ओळखले जाते. कथा अशी आहे की प्राचीन काळात उज्जैनचं नाव अवंतिका नदी हे होतं. तेव्हा इकडे खूप ब्राह्मण राहायचे. ते महादेवांची पूजा करायचे. तेव्हा तिकडे एक राक्षस आला, त्याचं नाव होतं दूषण. त्यांनी ब्रह्मदेवाची तपस्या केली आणि वरदान प्राप्त केलं. यामुळे तो खूप शक्तिशाली झालेला. त्या शक्तीचा फायदा घेऊन तो इकडच्या लोकांना खूप त्रास द्यायचा. यामुळे ब्रह्मदेव पण खूप निराश झाले, कारण वरदान पण ब्रह्मदेवाने दिलेला. यामुळे ब्रह्मदेवांनी महादेवांना सांगितले की तुम्ही काहीतरी करा. यासोबत इकडचे जे ब्राह्मण राहत होते, जे महादेवांची पूजा करायचे, ते महादेवांना पूजा करून सांगायचे की या राक्षसाच्या अत्याचारापासून आम्हाला वाचवा. त्यावेळी महादेवांना राक्षसाला सांगितले की असं करू नकोस, पण त्या राक्षसाने
काही ऐकले नाही, कारण त्याला वरदानाचा घमंड होता व त्याची शक्ती होती, म्हणून त्यांनी महादेवांचं काहीच ऐकलं नाही. यामुळे त्याचे अत्याचार चालूच राहिले. हे बघून महादेव क्रोधित झाले. यामुळे त्यांनी धरती फाडली व धरती फाडून ते महाकालच्या रूपात बाहेर आले. जेव्हा ते महाकालच्या रूपात बाहेर आले तेव्हा त्यांनी खूप जोरात गर्जना केली. ती गर्जना एवढी भयंकर होती की त्या गर्जनाने दुष्यंत राक्षसाचा